हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? आज बनवणार उन्हाळ्यामध्ये कसे चटकन बनवायला आणि पटकन रेसिपी अशी झाली ते बरं वाटतं. मग त्याच्यासाठी आपण मस्तपैकी राईस बनवणार आहे. तो पटकन होईल. तो तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकता. तर इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम केलं. त्याच्यात 1 चमचा राई, जिरं, पाव चमचा हिंग सगळं मस्त तडतडून देणार आहे इथे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक कांदा टाकणार आहे उभा चिरलेला. बघा मस्तपैकी असा मिक्स करून घेणार आहे. त्याला 2 मिनटं त्याला शिजवून घेणार आहेत. कांद्याला तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता. आणि याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकले 4-5. उन्हाळ्यात जास्त वेळ उभं न राहता आपण पटकन अशा सोप्या रेसिपी करून जेवण मस्तपैकी बनवू शकता. इथे मी छोटा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तो पण 2 मिनटं आपण शिजवून घेणार. मस्तपैकी आपले रेडी झाले. याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. अर्धा चमचा हळद टाकलेली, 2 चमचे लाल तिखट टाकले, अर्धा चमचा गरम मसाला टाकले, 1 ते अर्धा चमचा तुम्ही गरम मसाला टाकू शकता याच्यामध्ये. आणि आपण मग मिक्स करून घेणार आहे. थोडंसं जर तुम्हाला मसाले जळल्यासारखे वाटत असेल तर 1-2 चमचे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा म्हणजे मसाले जळणार नाही. तर मस्तपैकी फोडणी आपली तयार होईल. आणि याच्यामध्ये मी वाल टाकणार आहे. जे आपले वालाची भाजी असते त्याचे वाल मी निवडून घेतलेले. जसे काहीकडे डाळिंब पण बोलतात. तर ते 1 वाटी मी याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे. आता याच्यामध्ये पावसाळ्यात तर आपण खातोच आणि अशा पद्धतीने उन्हाळ्यात पण आपल्याला पटकन वालाची भाजीच्या ऐवजी असा राईस केला तर नक्कीच टेस्टी आणि टेम्पटिंग लागते. इथे मी 2 वाटी तांदूळ धुवून याच्यामध्ये टाकलेला आहे. बघा आणि सर्व मस्तपैकी मिक्स करून घेतलेली. तुम्ही याला वालाची खिचडी किंवा असंच मसालेभातसारखं पण बोलू शकता. याच्यामध्ये वालाच्या ऐवजी तुम्ही मूग किंवा वाटाणे वगैरे असे हे पण टाकू शकता. इथे मी 3 वाटी इथे पाणी टाकलेले. गरम पण पाणी टाकलं तर पटकन ही रेसिपी आपली रेडी होईल. मस्तपैकी, कारण उन्हाळ्यात कसं असं चटपटीत पण खायचं असतं पण पटकन होणाऱ्या रेसिपी पण करायच्या असतात. तर तुम्ही याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर मीठ चवीनुसार टाकून हे पटकन होऊ शकतात आपल्या रेसिपी. त्यासाठी असे बनवून नक्की खाऊन बघा एकदा. ते मिक्स करून आपण त्याला मस्तपैकी मिक्स करून तर परत आपण कुकरच्या शिट्ट्या लावून घेणार. थोडा पाहिजे तर तुम्हाला अर्धा चमचा गरम मसाला, तर मी हा घरचा कुटलेला मसाला टाकलेला आहे. टाकायचा असेल तर टाकू शकता. इथे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या तुम्ही मस्तपैकी. बघा आता मी कुकर थंड करून घेतलेलं आहे आणि नंतरच ओपन करा. थंड केल्याच्या मस्तपैकी आपला राईस रेडी झाला आहे. मला मस्तपैकी आपला हा राईस रेडी झालेला आहे. मस्तपैकी लोणचं किंवा पापड वगैरे याच्याबरोबर सर्व करू शकता. असा टेस्टी पण लागतो आणि पटकन पण रेडी होतो आपला राईस. बघा किती मस्त वाटतंय. आता आपण ताटात काढून घेऊया. एक पटकन असा चटपटीत आपला राईस रेडी झालेला आहे. आता मी इथे ताटात काढून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही मस्त लोणचं, पापड अशाबरोबर कुरडईबरोबर आपण हे खाऊ शकतो. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मी इथे मसाला पापड घेतलेले फ्राय करून आणि लोणच्याबरोबर मस्त टेस्टी लागतो. गरम गरम मी वालाची खिचडी रेडी झालेली. नक्की एकदा ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.